नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीला आलोय की साप चावल्यानंतर अक्षरशः जीव वाचवणारी एक महत्त्वपूर्ण आणि औषधी वनस्पती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, पहिल्यांदा जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपलं हे श्री स्वामी आज्ञा हे नवीन चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता लगेच ही माहिती तुम्हाला सांगायला सुरुवात करतो की साप चावल्यानंतर फायदेशीर ठरणारी ती वनस्पती आज प्रत्यक्षपणे तुम्हाला दाखवायला घेऊन आलेलो आहे. मंडळी, ही जी वनस्पती आहे ही सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. आता ही वनस्पती कशी ओळखायची हे तुम्हाला लगेच सांगतोय, परंतु त्याच्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मंडळी, वेळ आणि काळ हा कधी येईल हे अजिबात सांगता येत नाही. 4 दिवसापूर्वी सोलापूर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. मंडळी, नद्यांना, ओढ्या नाल्यांना सध्या महापूर आलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये तर ही फार बिकट परिस्थिती आहे. मंडळी, त्या ठिकाणी या पुराच्या पाण्यामध्ये अनेक विषारी जीव असे वाहत येत असतात, अनेक विषारी साप येत असतात आणि अशाच प्रकारचा एक विषारी नाग त्या दिवशी त्या एका घरामध्ये शिरला. त्या पुराच्या पाण्यामधून आलेला साप त्या माणसाला दंश करतो आणि त्याच ठिकाणी तो माणूस मृत्यू पावतो. मंडळी, काळीज हेलावून टाकणारी ही घटना त्या ठिकाणी घडली. एवढंच नाही तर अशा अनेक घटना समोर येत आहेत. मंडळी, शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करीत असताना किंवा अचानकपणे कोणत्याही ठिकाणी ही समस्या उद्भवू शकते. हा वेळ आपल्यावरती ही येऊ शकते की अचानकपणे एखाद्या विषारी सापाचा दंश आपल्याला होऊ शकतो. मंडळी, त्याच्यासाठी अतिशय शोध घेऊन, अतिशय माहिती काढून हा व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतोय की साप चावल्यानंतर फायदेशीर ठरणारी ही एक औषधी अशी वनस्पती आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मंडळी, साप चावल्यानंतर फायदेशीर ठरणारी ती वनस्पती आता तुम्हाला दाखवतोय, त्याची आपण माहिती बघूया. तर ही वनस्पती कशी ओळखायची, तर या वनस्पतीचं नाव आहे आघाडा आणि ही शेतामध्ये कुठेही सहज उपलब्ध होते. साधारणतः 3 फुटापेक्षा जास्त वाढत नाही. तर ही जी वनस्पती असते तर याच्या वरती बाजूला आपण बघू शकतोय की असे उलटे बिया असतात आणि त्या बियाला म्हणजे असे काटे वगैरे असतात आणि उन्हाळ्यामध्ये वाळल्यानंतर हे कपड्यांना वगैरे लागतात. तर ही आघाडा नावानं असणारी वनस्पती, मंडळी, या वनस्पतीची ओळख होणं हे फार गरजेचं आहे. अक्षरशः साप चावल्यानंतर जीवदान देणारी ही वनस्पती आहे. मंडळी, आता याचा वापर कसा करायचा? जर समजा अचानकपणे कुठे जरी आपल्याला सर्पदंश झाला तर सध्या लोक किंवा अगोदरच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोक काहीतरी अघोरी कृत्य करायचे. जर समजा सर्पदंश झाला तर मांत्रिकाकडे जाणे, मंत्रोपचार करणे आणि ते मांत्रिक अशा प्रकारच्याच काहीतरी औषधी वनस्पती खायला देतात आणि सहज आपले काहीतरी मंत्र टाकत बसतात. तर मंडळी, तुम्हाला सांगतो की साप चावल्यानंतर काही लोक अजून सुद्धा अनेक अघोरी कृत्य करतात. जसे की जर समजा हाताला साप चावला तर ते विष पूर्ण शरीरामध्ये जाऊ नये आणि स्वतःचा जीव वाचावा याच्यासाठी लोक हात सुद्धा कट करतात. शिवाय मंडळी, पायाला साप चावला असेल तर पाय सुद्धा तोडणारे लोक आपल्याकडे आहेत आणि अशा प्रकारे अपंग झालेली माणसं आज सुद्धा बघायला भेटत आहेत. मंडळी, एवढंच नाही तर अशा या कृतीमुळं रक्तस्राव जास्त होऊन माणसाचा मृत्यूही होऊ शकतोय. मंडळी, पहिल्यांदा जर समजा आपल्याला सर्पदंश झाला आणि ही वनस्पती जर सहज उपलब्ध असेल तर लगेच आपण ह्या वनस्पतीचा वापर कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. कारण मंडळी, अनेक पद्धतीने याचा आपण वापर करू शकतो. ह्या ज्या मुळ्या आहेत तर त्या मुळ्या पाण्यामध्ये उकळून पण पिऊ शकतोय, परंतु हा उपचार आपण करत बसायचं नाही. सहजपणे लगेच आपण त्या झाडाची पाने घ्यायची आहेत आणि दाताखाली ही वनस्पतीची पाने ही चावून खायची आहेत आणि त्याचा रस प्यायचा आहे. शिवाय मंडळी, ज्या ठिकाणी आपल्याला दंश झालेला आहे त्या ठिकाणी त्या पानाचा रस पिळायचा आहे. आता तो रस कसा काढायचा, तर लगेच सहज दाताखाली ती पाने चावून लगेच आपण ते बाहेर घ्यायचे आहेत. ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी असे पाण्याचे म्हणजे की या रसाचे थेंब टाकायचे आहेत. आणि मंडळी, अशा प्रकारे जर सर्पदंश झाला तर शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये जाणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, लगेच आपण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, परंतु त्याच्यापूर्वी जर सहज उपलब्ध असेल तर आपण हे जी वनस्पती आहे या वनस्पतीची 2-3 पानं चावून खाऊ शकतोय. ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे त्या ठिकाणी याचा रस पिळू शकतोय, परंतु याच्यावरती आपण विसंबून राहायचं नाही. लगेच आपण शक्य तितके लवकर दवाखान्यामध्ये जायचं. जास्त करून सर्रासपणे सरकारी हॉस्पिटल जे असतात तर त्याच्यामध्ये सापाचं जे विष असते तर त्याचा प्रभाव कमी करणारी, प्रभाव नष्ट करणारी औषधं ही उपलब्ध असतात. म्हणून मंडळी, आजच्या या विज्ञान युगामध्ये अशा झाडपाल्यावरती वगैरे जास्त विसंबून न राहता आपण सरकारी दवाखाना किंवा जे काही हॉस्पिटल असेल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हे फार गरजेचं आहे. परंतु मंडळी, ही जे वनस्पतीशास्त्र आहे किंवा की या वनस्पती आहे याच्याबद्दलची
माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, लोक चुकीच्या मार्गाने जातात. जर सर्पदंश झाला, एखाद्याच्या हाताला साप चावला, तर काही लोक अज्ञानापोटी तो हातच कट करतात, की काही जरी झालं, अपंगत्व जरी आलं तरी आपला जीव वाचला पाहिजे असं त्यांना महत्त्वाचं वाटतं. असं काही ठिकाणी मी सुद्धा प्रत्यक्ष बघितलेलं आहे की एखादा अपंग व्यक्ती हा कायमस्वरूपी त्याला अपंगत्व आलं आहे, ते म्हणजे सर्पदंश झाल्यामुळे अज्ञानापोटी त्यानं स्वतःचा हात तोडला आणि स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. मंडळी, सगळे साप काही विषारी नसतात, परंतु जरी विषारी असले तरी त्वरित त्याच्यावरती जर उपचार झाला तर त्याच्यामधून 100% आपला जीव वाचू शकतोय. मंडळी, अज्ञानापोटी अशा काही गोष्टी करणं हे फार चुकीचं आहे. परंतु एक वनस्पतीशास्त्र म्हणून अशी जर तुम्हाला वनस्पती कुठे भेटली तर हे जे आघाडा नाव आहे या वनस्पतीचं, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली की ही अतिशय गुणकारी ठरू शकते. शिवाय विंचू जर चावलेला असेल तरी सुद्धा विंचू चावलेल्या ठिकाणी याचा रस आपण पिऊ शकतोय आणि 2-3 पानं चावून आपण त्याचा रस गिळू शकतोय. मंडळी, विंचू चावलं सुद्धा हे फार गंभीर आहे. अगदी जुन्या काळामध्ये अनेक लोक याच्यामुळे सुद्धा मरण पावलेले आहेत. काळ्या प्रकारचे ते मोठे विंचू सध्या सुद्धा कोकणाच्या भागामध्ये फार असतात आणि विंचू चावल्यानंतर सुद्धा ही फार प्रभावी ठरणारी वनस्पती आहे. मंडळी, खरं तर विंचू चावल्यामुळे सुद्धा लहान जी मुलं असतील तर त्यांना सुद्धा फार विंचू धोकादायक असतो. शिवाय मोठ्या माणसांना सुद्धा धोकादायक असतो. विंचू चावल्यानंतर मळमळ किंवा उलट्याचा त्रास होऊ शकतोय, नंतर खोकला येऊ शकतोय आणि त्या खोकल्यामार्फत सुद्धा रक्त बाहेर येऊ शकते. आणि कोणताही असा विषारी जर जीव आपल्याला चावला तर ते हलक्यामध्ये घेणं हे फार चुकीचं आहे. लगेच आपण दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे. परंतु त्याच्यापूर्वी एक प्रथमोपचार म्हणून किंवा जर सहज उपलब्ध असेल तर हा उपचार आपण लगेच करू शकतोय आणि लगेच आपण दवाखान्यामध्ये आपल्याला जायचं आहे. मंडळी, हे जे आघाडा वनस्पती आहे ही शेतामध्ये गवत म्हणून आपल्याला बघायला भेटते. फार प्रमाणामध्ये काही ठिकाणी शेतामध्ये येते. थोडक्यातच सांगायचं काय तर ही एवढीही दुर्मिळ वनस्पती नाही की ही थेट हिमालयामध्येच आपल्याला शोधायला जावं लागेल, असं काही नाही. सर्रासपणे शेतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ही वनस्पती भेटू शकते आणि सहज उपलब्ध असणारी ही दुर्मिळ नाही वनस्पती ही सहज भेटू शकते. आणि अशा प्रकारची वनस्पती ही फायदेशीर वनस्पती आहे आणि याचीच माहिती थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. मंडळी, आता आपल्या निरोप घेतोय. भेटूया पुढच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.